आम्ही चाललेलो आज काळावाडी धरणासाठी, तर पूर्ण व्हिडिओ बघायचा. नदी ओलांडून आम्ही राधानगरीच्या दिशेने चाललो होतो. तुम्ही आजूबाजूचा निसर्ग पाहू शकता. वर ढगांमध्ये पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस काय पडला नाही. तोपर्यंत तुम्ही हा निसर्गाचा व्हिडिओ पहा. घाट संपल्यानंतर आम्हाला जंगल लागायला चालू झालं होतं. या जंगलातही वळणावळणाचे रस्ते होते. काहीच गाड्या आमच्या समोर व आजूबाजूला दिसू लागल्या होत्या आम्हाला. जसं जसं आम्ही जंगलाच्या आत जात होतो तसं तसं एक वेगळी शांतता मला भासवत होती. या झाडाच्या कमानी खालून आम्हाला जाण्यास थोडी भीती वाटतही होती, पण रस्ता खूप मोकळा झाला होता आणि आमची एकच गाडी त्या रस्त्यावर होती. काहीच वेळात आम्ही पुढे गेल्यानंतर एक दोन आणखी गाड्या दिसू लागल्या. परत तेच वळणावळणाचे रस्ते होते. मग आमची गाडी एका उंच ठिकाणाहून राजापूरच्या दिशेने चालली होती. तिथून मला खाली छान अशी झाडं व निसर्ग सुंदर दिसत होता. परत आमची गाडी एका जंगलातून जात होती, पण हे जंगल शांत व जास्तच घनदाट होते. पण जसं आत जात होतो तसा खूप छान गारवा जाणवत होता. आत आल्यानंतर जंगल व तिथली झाडे झुडपे वाढू लागली होती. जसं जसं गाडी पुढे जात होती तसं तसं रोडलाही कोण नव्हतं. आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला या म्हशी दिसल्या. तरी पण आमचा प्रवास चालूच होता. अजून काय आम्ही आमच्या स्पॉटला पोचलो नव्हतो, म्हणून आम्ही गाणी म्हणत किंवा गाणी ऐकत आमचा प्रवास चालू ठेवला. काहीच वेळी पुढे आल्यानंतर आम्हाला ही उंच उंच झाडं दिसू लागली होती. फायनली आम्ही आमच्या स्पॉटवर पोचलो होतो. इथे काळमवाडी धरणाचं बॅकवॉटर व राजापूरची गंगा यांचं मिलन होतं. इथे पोचल्यानंतर आम्ही छान असा निसर्ग पाहिला, जिथे मोठमोठी दगडं आजूबाजूला पडली होती. मग माझ्या दोन छोट्या बहिणी या पाण्यात खेळू लागल्या आणि त्यांना खेळताना बघून मला खूप आनंद वाटायला लागला. बघा, त्या तुम्हाला हात पण करताय. इकडे फिरून झाल्यानंतर व त्या चिमुकल्या मुलींचं खेळून झाल्यानंतर आम्ही परत निघालो होतो आपल्या नेक्स्ट स्पॉटवर. गाडीत बसणारच होतो तर मला तिथे करवंदाची झाडं दिसली. मग मी ते काढण्यासाठी तिथे जाऊ लागलो. माझ्या अगोदर माझा भाऊ तिथे पोचला होता. तो झाडावर चढून तिथे करवंद काढत होता. त्याने अशी करवंद तोडून हातात दिली. मग काय, करवंद खाऊन आम्ही गाडीत बसायला निघालो. गाडीत बसून आम्ही आमच्या सेकंड स्पॉट म्हणजेच काळमवाडी धरण बॅकवॉटरसाठी निघालो. तोपर्यंत तुम्ही हा रोड आणि सिनेरी एन्जॉय करा.
सेकंड स्पॉटवर आल्यानंतर आम्ही जास्तच पुढे आलो होतो, त्यामुळे आमची खूप चुकामुक झाली. त्यामुळे परत गाडी काढून आम्ही ब्रिजवरनं राईट स्पॉटवर जायला लागलो. राईट स्पॉटवर पोहोचल्यानंतर गाडी लावून लगेचच मी पोहायला निघालो. असली मजा येईल की नाही हे बघा. या पावसाळ्या सुट्टीत जर तुम्हाला पावसाची खरी मजा घ्यायची असेल तर इथं तुम्हाला यावंच लागेल. इथं तुम्ही मित्रपरिवार व परिवारासोबत येऊ शकता. तिकडे एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही आमच्या थर्ड लोकेशनवर चाललो होतो, पण त्याच्या अगोदर खूप भूक लागली होती म्हणून सरळ गाडी आम्ही भेटेल त्या हॉटेलला फिरवली आणि हा जंगलाचा रस्ता चालू होता. काही जागी विचारपूस करून आम्हाला कळालं की उमेश भोजनालय इथे चांगले जेवण मिळते, म्हणून आम्ही आमची गाडी तिथे वळवली. हॉटेलमध्ये आत गेल्यानंतर आम्ही शाकाहारी थाळी मागवली आणि काहीच वेळात ती आली. सगळ्यांनी थाली खायला चालू केली आणि थालीमध्ये पापड, कांदा, आमटी, चवळीची भाजी, सोलकढी, गुलाबजाम, श्रीखंड आणि पनीरची भाजी होती व भाकरीही होती. जेवण संपल्यानंतर बाहेर वॉश बेसिनमध्ये हात धुण्यासाठी आलो तर इथे ह्या ढग डोंगराला चिटकत होते. ढग आणि डोंगराचं मिलन होत होता. मग आम्ही आमच्या तिसऱ्या स्पॉटवर निघालो. आम्ही ज्या स्पॉटला निघालो होतो त्या स्पॉटचं नाव होतं लक्ष्मी तलाव आणि तो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता. तिकडे जाता जाता आम्हाला काहीशी संध्याकाळच झाली होती, तरी पण आम्ही तिथे जाण्याचं कॅन्सल नाही. मित्रांनो, राधानगरी डॅम बघायला आलो होतो आणि इथं खूप काय अशा मला छान वस्तू दिसल्या, त्या तुम्हाला मी दाखवतो. थांबा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची अशी छान मूर्ती होती आणि त्यांच्याबद्दल इथे खूप काही लिहिलं. हे ते राव बहादूर व त्यांचे विचार खाली लिहिले होते व श्रीमंत पिरिजेराव छत्रपती राजाराम राजे व त्यांचे विचार, महाराणी लक्ष्मीबाई, राधाबाई, एम विश्वेश्वराय यांची स्मारक होत. मग मी डॅम बघण्यासाठी वर पायऱ्या चढू लागलो. डॅम खूप उंच होता व पायऱ्याही जास्त होत्या. आजूबाजूला बघता बघता समोर माझी एकाकडे नजर गेली. त्या ठिकाणाचं नाव होतं बेनझीर विला. हा तलाव शाहू महाराजांनी 1907ला बांधला होता. तेव्हा इथे ब्रिटिशचं राज्य होते. इथे खूप पाण्यासाठा होतो. काहीच वेळानंतर खाली आल्यानंतर आम्हाला इथे माकडं दिसायला लागली. इथे एक माकड आई आपल्या पिल्लाला कशी शांत करत होती बघा. लोकेशनवर फिरून झाल्यानंतर आम्ही आमच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो आणि आम्ही आज खूप दमलो होतो, कारण खूप जागी आम्ही फिरायला जाऊन व पोहून आमचं अंग दुखत होतं. संध्याकाळीही होऊ लागली होती. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला फिरायला आवडतं. चला, अशाच एका ब्लॉगसोबत परत भेटू.